नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे तो आपला गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? तर गोदावरी नदीच्या काठावर जे शहर आहे ते आहे नाशिक शहर, जे आपलं आन्सर आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावरील शहर कोणते? कृष्णा नदीच्या काठावरील जे शहर आहे ते आहे सातारा शहर आहे, जे आपलं राईट आन्सर ते ए आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, पंचगंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? पंचगंगा नदीच्या काठावर जे शहर आहे ते कोल्हापूर शहर आहे, जे राईट आन्सर येतं ते आपलं ए येत आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन येतो मित्रांनो, मुळा मोठा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? मुळा मोठी नदीच्या काठावर जे शहर आहे ते पुणे शहर आहे, जे आपलं राईट आन्सर ते ए आहे. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, गोदावरी नदीच्या काठावर दुसरे महत्त्वाचे शहर. गोदावरी नदीच्या काठावरचे दुसरे महत्त्वाचे शहर जे आहे ते नांदेड शहर आहे, जे आपलं राईट आन्सर ते ए आहे. त्यानंतर सहावा क्वेश्चन येतो मित्रांनो, वेनगंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? वेनगंगा नदीच्या काठावर जे आहे ते भंडारा शहर आहे, राईट आन्सर आपलं ए येत आहे. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो मित्रांनो, वर्धा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? वर्धा नदीच्या काठावर जे शहर आहे ते वर्धा शहर आहे, जे आपलं राईट आन्सर ते ए येत आहे. त्यानंतर मित्रांनो आठवा क्वेश्चन येतो आपला, तापी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तापी नदीच्या काठावर जे शहर आहे ते भुसावळ शहर आहे, जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येते. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो मित्रांनो, चंद्रभागा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? चंद्रभागा या नदीच्या काठावर जे शहर आहे ते आहे पंढरपूर शहर आहे, जे राईट आन्सर ते आपलं ए येते. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रवरा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? प्रवरा नदीच्या काठावर जे शहर आहे ते संगमनेर शहर आहे, जे राईट आन्सर ते आपलं ए येते. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो ठोसेघर आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते सी येत आहे. त्यानंतर मित्रांनो आपला 12वा क्वेश्चन येतो, ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? ठोसेघर धबधबा जो आहे तो धबधबा आहे सातारा जिल्ह्यामध्ये, तर आपलं राईट आन्सर जे येत आहे ते ए येत आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? रंधा धबधबा जो आहे तो प्रवरा नदीवर आहे, जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येत आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? रंधा धबधबा जो जिल्ह्यात आहे धबधबा तो अहमदनगर जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कुणे धबधबा कुठे आहे? कुणे धबधबा जो आहे तो लोणावळामध्ये आहे, तर आपलं राईट आन्सर जे आहे ते ए आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पुणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे धबधबा जो आहे तो पुणे जिल्ह्यात आहे, जे राईट आन्सर ते आपलं ए येत आहे. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो आपल्या मित्रांनो, लिंगामळा धबधबा कुठे आहे? लिंगामळा धबधबा जो आहे तो महाबळेश्वरमध्ये आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो मित्रांनो, धबधब्यासाठी प्रसिद्ध हिल स्टेशन कोणते? धबधब्यासाठी प्रसिद्ध हिल स्टेशन जे आहे ते महाबळेश्वर आहे, जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येत आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? आंबोली धबधबा जिल्हा आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे मित्रांनो. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर आपलं जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, धुवांधार नावाचा धबधबा कोणत्या महाराष्ट्रात आहे का? धुवांधार जे आहे तो नाही आहे, आपला संजय बी येईल. तर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध धबधबा कोणता? महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा जो आहे तो ठोसेघर धबधबा आहे, जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? गोदावरी नदीचा उगम जो आहे ते त्र्यंबकेश्वरमध्ये आहे, तर आपलं जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, कृष्णा नदीचा उगम कुठे झाला? कृष्णा नदीचा उगम जो झाला तो झाला महाबळेश्वरमध्ये, जे राईट आन्सर आहे ते ए येत आहे आपलं. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, तापी नदीच्या काठावर शहर कोणती? तर तापी नदीच्या काठावर शहर जे आहे ते जळगाव शहर आहे, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पेनगंगा नदीच्या कोणत्या प्रदेशात आहे वाहते? पेनगंगा नदी जी आहे वाहते ती विदर्भात वाहते मित्रांनो, जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येत आहे. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वेनगंगा नदीचा उपनदी कोणती? वेनगंगा नदीची उपनदी जी आहे ती आहे बावनथडी, तर आपलं राईट आन्सर जे आहे ते ए आहे. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, कोयना नदीच्या काठावर कोणते धरण आहे? कोयना नदीच्या काठावर जे आहे कोयना धरण आहे, जे राईट आन्सर ते येत आहे आपलं. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, पंचगंगा नदीच्या कोणत्या शहराशी संबंधित आहे? पंचगंगा नदी जी आहे ती शहराशी संबंधित आहे, ती कोल्हापूर शहराशी संबंधित, जे राईट आन्सर ते येत आहे आपलं. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? चंद्रपूर शहर जे आहे ते आहे इरई नदीच्या काठावर आहे, जे राईट आन्सर ते आपलं ए येत आहे.
त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा रंधा कोणत्या तालुक्यात आहे? महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा रंधा जो आहे ते तालुक्यात आहे, तो अकोला तालुक्यात आहे. तर आपलं जे राईट आन्सर आहे ते आहे ए. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, ठोसेघर धबधब्याची उंची अंदाजे किती आहे? ठोसेघर धबधबा जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आपला. तर त्याची उंची जी आहे ती 200 मीटर आहे. हे क्वेश्चन ध्यानात ठेवा मित्रांनो. तर सी आपले जे राईट आन्सर आहे. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, आंबोली धबधबा कोणत्या घाटात आहे? आंबोली धबधबा जो आहे तो आंबोली घाटात आहे. तर आपलं जे राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पुणे शहर कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर बसले आहे? पुणे शहर जे आहे ते संगमावर बसलेले आहे, ते मुळा मुठा नदीच्या संगमावर बसले आहे. तर ए जे आपलं ते राईट आन्सर येते. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो, नाशिक शहर कोणत्या नदीकाठी आहे? नाशिक शहर जे आहे ते नदीकाठी आहे, ते आहे आपल्या गोदावरी नदीकाठी. तर ए जे आपलं राईट आन्सर आहे. 35वा क्वेश्चन येतो, पंढरपूर कोणत्या नदीच्या काठी आहे? पंढरपूर जे आहे ते चंद्रभागा नदीच्या काठी आहे. जे राईट आन्सर आहे ते आपले ए येते. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, सांगली शहर कोणत्या नदीकाठी आहे? सांगली शहर जे आहे ते नदीकाठी कृष्णा नदीकाठी आहे. जे राईट आन्सर आहे आपले ते ए येते. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, कराड शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे? तर कराड शहर जे आहे ते कृष्णा कोयना नदीच्या नद्यांच्या संगमावर आहे. जे आपलं राईट आन्सर आहे ते ए येते. त्यानंतर 38वा क्वेश्चन, महाराष्ट्रातील धबधब्यांचे प्रमुख क्षेत्र कोणते? तर ते प्रमुख क्षेत्र जे ते सह्याद्री पर्वतरांग जे आहे ते राईट आहे. जे राईट आन्सर ते आपले ए येते. 39वा क्वेश्चन येतो, लिंगमाळा धबधबा कोणत्या नदीशी संबंधित आहे? लिंगमाळा धबधबा जो आहे तो आहे वर्धा नदीच्या हे आन्सर जे आपलं ए राईट आन्सर आहे, वेण्णा नदीच्या. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो, पुणे धबधबा किती स्तरांचा आहे? पुणे धबधबा जो आहे तो आहे 3 स्तरांचा आहे. तर आपलं जे राईट आन्सर आहे 3 येते, म्हणजे की ए आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी बघितली ते गोदावरी नदी आहे. जे राईट आन्सर ते आपलं ए आहे. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो, गोदावरीला दक्षिण गंगा असे का म्हणतात? तर ते असे म्हणतात का? तर ते असं आन्सर जे आहे ते बरोबर आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगाही म्हटलं जाते. तर ए आपलं जे राईट आन्सर आहे. 43वा क्वेश्चन येईल आपला, महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन धबधबा कोणता? महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन धबधबा जो आहे तो आहे आंबोली धबधबा. तर आपलं राईट आन्सर जे आहे ए आहे. त्यानंतर 44वा क्वेश्चन, वर्धा नदी कोणत्या प्रदेशात आहे? वर्धा नदी जी आहे ती विदर्भामध्ये आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जे आपलं राईट आन्सर ते येते. त्यानंतर 45वा क्वेश्चन, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येते. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण जे आहे ते भीमा नदीवर आहे. जे राईट आन्सर आहे ते आपलं ए येते. त्यानंतर 37वा क्वेश्चन, भीमा नदीचा उपनदी कोणती? भीमा नदीची उपनदी कोणती? तर भीमा नदीची उपनदी जी आहे ती मुळा नदी आहे. जे राईट आन्सर ते आपलं ए येते. 48वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील नदीकाठचे धार्मिक शहर कोणते? महाराष्ट्रातील नदीकाठचे जे धार्मिक शहर आहे जे नाशिक शहर म्हटलं जातं. जे आपलं राईट आन्सर ते ए येते. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो आपला, अकोले तालुका कोणत्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे? अकोले तालुका जो प्रसिद्ध आहे तो धबधबा रंधा धबधबासाठी प्रसिद्ध आहे. जे राईट आन्सर येईल ते आपलं ए येईल. त्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील नदी आणि धबधबे अभ्यास कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर महाराष्ट्रातील नदी आणि धबधबे यांचा जो विषयाशी संबंधित आहे तो आहे भूगोल. या विषयाशी संबंधित आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ए जे आपलं राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, या जी PDF आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आपण नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करा.